नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दांचे जातीतली तिसरी जात आहे विशेषण याबद्दल अजून माहिती पाहणार आहोत। आता विशेषण या शब्दामध्ये बघा, विशेष हा शब्द आलेला आहे, विशेष हा शब्द लपलेला आहे। विशेष म्हणजे काय की एखाद्या शब्दाबद्दल विशेष अशी माहिती सांगणे, त्याला विशेषण म्हणायचं। मग तो शब्द कोणता असेल? नाम, इतर शब्दाबद्दल नाही बरं का मुलांनो, नामाबद्दलच जर विशेष माहिती सांगितलेली असेल तरच त्याला विशेषण म्हणतात। तुम्ही म्हणताल क्रियापदाबद्दल सांगते, सर्वनामाबद्दल सांगते, तर ते नाही, फक्त नामाबद्दल जर विशेष माहिती सांगितली तरच त्याला विशेषण असे म्हणतात। मग कसं समजायचं विशेषण? तर एखादा मुलाने शर्यत जिंकली, तर तो शर्यत जिंकण्यासाठी त्याला काय आपल्याला विशेषण लावता येईल? चपळ, चपळ हे विशेषण आपल्याला लावता येईल। शरद चपळ होता, त्याने शर्यत जिंकली। म्हणजे नामाबद्दल, नाम काय आहे? शरद, मग शरदबद्दल विशेष माहिती सांगितली, कोणती सांगितली? चपळ। शरद कसा होता? चपळ होता। तसं मुंगी, एवढीशी मुंगी, पण तिने जर सगळ्यांवर हल्ला केला तर ती कशी होते? बलाढ्य होते। दिसायला जरी मुंगी छोटी असेल पण ती कशी आहे? बलाढ्य आहे। मग बलाढ्य मुंगी, यामध्ये बलाढ्य हे विशेषण आहे। आता अनेक विशेषणं वापरली जातात, आपण रोजच्या जीवनामध्ये खूप विशेषणं वापरतो। त्यामध्ये रंगांची नावं असतील, ही सगळी जी रंगांची नावं आहेत ही सगळी विशेषणामध्ये मोडली जातात। म्हणजे हिरवा, हिरवेगार गवत, परत पिवळा पिवळा शालू, मग ह्याच्यामध्ये पिवळं हे विशेषण वापरलेलं आहे। मुलगा, प्रामाणिक मुलगा, हुशार मुलगा, सुंदर मुलगी, आळशी मुलगा। माझा मुलगा प्रथमेश हा आळशी आहे, यामध्ये त्याच्याबद्दल कोणतं विशेषण वापरलंय? आळशी। म्हणजे बघा, हे आपल्याला कोणाबद्दल वापरलं? मी प्रथमेशबद्दल वापरलं। म्हणजे प्रथमेश हे काय आहे? नाम आहे। मग नामाबद्दल जो मी अजून माहिती सांगण्यासाठी प्रथमेशबद्दलची अजून माहिती काय आहे? करतो आळशी मुलगा आहे, मग ही प्रथमेशबद्दल विशेष माहिती सांगितली, मग याला काय म्हणायचं? विशेषण। या वाक्यामध्ये आळशी हे विशेषण आलेले आहे। आता 10 दिशा आपण म्हणतो, हे ज्या संख्या आहेत ही सगळी संख्यावाचक विशेषणं आहेत। 1 पासून 9 पर्यंत, 10 पर्यंत हे सगळी संख्यावाचक विशेषणं आहेत। म्हणजे मी बागेतील 10 फुले तोडली, यामध्ये फुले, किती फुले होती? 10, मग हे 10 हे विशेषण आलेलं आहे। खोडकर मुले वर्गात गोंधळ करतात, यामध्ये कोणतं विशेषण आलंय मुलांनो? खोडकर। प्रत्येक घराभोवती प्रशस्त अंगण असावे, अंगण कसे असावे? प्रशस्त असावे। म्हणजे विशेषण, वाक्यातलं विशेषण शोधण्यासाठी आपल्याला नामाला प्रश्न विचारावा लागतो। कोकणात नारळाची हिरवीगार झाडे आहेत। कशाची हिरवीगार झाडे आहेत? नारळाची हिरवीगार झाडे आहेत। झाडे कशी आहेत? हिरवीगार। मग इथे विशेषण काय आलं? हिरवीगार। मोरा इतका सुरेख पक्षी जगात नाही। कोणा इतका? मोरा इतका। पण काय? सुरेख। पक्षी कसा आहे? सुरेख। मग हे मोरासाठी वापरलेलं विशेषण आहे सुरेख। म्हणजे अशी वाक्य नामामध्ये दिलेली असतात, त्याच्यानुसार आपल्याला त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगितली जाते आणि मग आपल्याला समजतं की ह्या वाक्यामध्ये हे विशेषण वापरलेलं आहे। नमस्ते।